मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारनं आज विशेष अधिवेशन बोलावलंय। मात्र आजच्या अधिवेशनात सरकारनं काढलेल्या सगळ्या सोयऱ्यांच्या कुणबी नोंदी संदर्भातल्या अधिसूचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमी आहे। मराठा समाजाची लोकसंख्या 27% असल्याचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगानं दिला असून त्या आधारे स्वतंत्र प्रवर्ग करून 10% आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे। दुपारनंतर मराठा आरक्षणावर विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे। सरकारनं विशेष अधिवेशन बोलवताना विश्वासात घेतलेलं नाही असं म्हणत विरोधकांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारची सुद्धा महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक होती। काँग्रेस कार्यालयात होत असलेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 11वा दिवस आहे। आज सरकार आरक्षणाच्या संदर्भात विशेष अधिवेशन घेणार आहे, त्यामुळे जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होतील का याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय। आम्ही सरकारकडे मागतोय एक आणि सरकार करतंय दुसरं असा टोला जरांगे यांनी सरकारला लगावला। सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करा आणि ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा मोठं आंदोलन उभारू असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय। अधिवेशनात कायदा मंजूर केला नाही तर सरकारवर पश्चात्तापाची वेळ येईल असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला। तर 2 ते 3 लोक महत्त्वाचे की 6 कोटी मराठे याचा निर्णय सुद्धा सरकारला करावा लागेल असंही जरांगे यांचं म्हणणं आहे। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला। आंदोलनाच्या दरम्यान बैल आणि मुक्या प्राण्यांचा छळ केल्याचा ठपका ठेवून 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर मराठा तरुण पुन्हा एकदा आक्रमक झालेत। ते पुन्हा एकदा आंदोलनाची पुढची दिशा लवकरच जाहीर करणार आहेत। लोकसभेसाठी महायुतीनं नवा फॉर्म्युला ठरवल्याची चर्चा आहे। 32, 12 आणि 4 असा फॉर्म्युला आहे। 32 जागा भाजप, 12 जागा शिवसेना आणि 4 जागा अजित पवार राष्ट्रवादी असा फॉर्म्युला आहे। या संदर्भातला अंतिम निर्णय दिल्लीतूनच होणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाईची बैठक घेण्यात आली। या बैठकीत पाणी शिल्लक असताना सुद्धा खोटी माहिती देऊन शेतकऱ्यांना आवर्तनापासून वंचित ठेवून सरकारलाही चुकीची माहिती दिली, त्यामुळे संबंधितांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। अद्यापही कारवाई झालेली नाही, पण आमदार राम शिंदे यांनी उपोषणाचा इशारा दिलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये आरपीआय पक्षाला 2 जागा मिळाव्यात अशी मागणी केली जाते। त्यासाठी रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत 2 जागांचा ठराव मांडण्यात आला। आता आरपीआयला 2 जागा मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कृष्णा नदीमध्ये सांडपाणी सोडून नदी प्रदूषित केल्याप्रकरणी सांगली महापालिकेला तब्बल 90 कोटी रुपयांचा दंड बजावण्यात आलाय। त्या संदर्भातली नोटीसही बजावण्यात आली आहे। हरित न्यायालयाच्या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळानं ही नोटीस बजावली असून 15 दिवसांच्या आत दंड भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं। याबद्दल लवकरच तुम्हाला बातम्या देईन, याबद्दलची बातमी लवकरच तुम्हाला देईन असं विधान गिरीश महाजन यांनी केल्यानं चर्चांना उधाण आलं होतं। तर सगळा देश हा भाजपमय झाला असून सगळ्यांनाच वाटते मुख्य प्रवाहात यावं असं सुद्धा महाजन म्हणाले। ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्त्यांसाठी तब्बल 1156 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। दरम्यान मंजूर कामाची सुरुवात झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली। ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात विविध हेडखालती हा निधी देण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं। 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मागच्या 4 वर्षात सांगली जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्याकडे जवळपास 503 कोटी रुपयांचा निधी आला। यापैकी 353 कोटी 55 लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे, तर 149 कोटी 48 लाखांचा निधी अद्यापही पालिकेकडे पडून आहे।
उद्यापासून राज्यभरात 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. बीड जिल्ह्यातील जवळपास 41,000 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत. बीड जिल्ह्यात 102 परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा केंद्र परिसरात 200 मीटर अंतरात मनाई आदेश लागू करण्यात आले, तर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्याच्या काटेपूर्णा नदीच्या जीर्ण झालेल्या पुलाच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र कंत्राटदारानं निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे केवळ 2 महिन्यातच या पुलावरचं कॉन्क्रीट उखडलंय. यामुळे प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी होते, तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी वाहन चालकांच्याकडून करण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून पुरोहित संघ आणि रामतीर्थ समिती या दोघांमध्ये गोदावरीची आरती कोणी करावी यावरून वाद सुरू होता. हा वाद मिटला नसल्यानं पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी समिती दोघांनी वेगवेगळी आरती करण्याचा निर्णय घेतला. रामतीर्थ समितीची सीताकुंडासमोर तर पुरोहित संघाची रामकुंडावर महाआरती संपन्न झाली. या महाआरतीला हजारोंच्या संख्येनं नाशिककर उपस्थित होते. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.